नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राउत ने एसआईआर मुख्यमंत्री के शासन निर्णय को लेकर राज्य सरकार पर निशाना साधा है। एसआईआर की प्रक्रिया में नाम छूटने की आशंका जताते हुए राउत ने कहा कि फॉर्म नंबर 6, 7 और 8 के जरिए लोग अपने नाम को लेकर दावा और आपत्ति दर्ज करा सकते हैं। वहीं मुख्यमंत्री के नए शासन निर्णय पर सवाल उठाते हुए उन्होंने सरकार के भीतर आपसी विश्वास की कमी का आरोप लगाया है। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। हे खरं आहे की एसआयआर ची मुदत 17 तारखेला सोमवारी संपली आणि आता त्याची पुनर्निरीक्षणाचं शेवटचं काम आता आहे सुरू। या दरम्यान ज्यांची नावं त्या ठिकाणी राहिली किंवा काही कमी जास्त झालं असेल त्यासाठी फॉर्म नंबर 6, 7 आणि 8 याची मुदत मात्र सप्टेंबर पर्यंत आहे। जरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नावं वगळण्याची भीती निर्माण झाली आणि ती भीती रास्त पण आहे, कारण जी मानसिकता केंद्र सरकारची आज दिसते आहे की काही विशिष्ट धर्माच्या लोकांची नावं या ठिकाणी वगळायची, जेणेकरून त्यांना येणाऱ्या पुढच्या आगामी निवडणुकीत चांगभलं होईल। तर अशी त्यांची मानसिकता असल्या कारणाने लोकांमध्ये भीती आहे। परंतु काँग्रेस पक्षाने सुद्धा तेवढ्याच जोमाने कंबर या ठिकाणी कसली होती आणि त्यांनी ठिकठिकाणी बीएलएज आणि इतर लोकांना नेमून दिलं, त्यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला। हो, ठीक आहे की काही ठिकाणी कमी जास्त झालं असेल, परंतु आम्ही सुद्धा काही मागे नाही होती तर राजकीय पक्षापेक्षा हे दाखवून दिलेलं आहे आणि शेवटपर्यंत आम्ही आमच्या लोकांची नावं त्या ठिकाणी नोंदवण्यासाठी शासनाच्या पाठीमागे आणि यंत्रणेच्या पाठीमागे लागेल। सर, मुख्यमंत्री मला या ठिकाणी हसू येतं। मी आता बराच काळ राज्यामध्ये मंत्री राहिलोय, कॅबिनेटमध्ये। मुख्यमंत्री हे सर्व असतात। मुख्यमंत्री यांच्या पुढे कोणताही मंत्री हा मंत्री राहत नाही आणि हे मीच सांगतो अशातला भाग नाही। दस्तूर खुद्द विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात भाषण देत असताना सांगितलं की जिथं मी आहे त्या ठिकाणी मीच आहे, इतर कोणताही मंत्री नाही। जेव्हा ही भाषा तुम्ही सभागृहात वापरता तर मग तुम्हाला नव्याने अधिकार घेण्यासंबंधीचा नियम कसा या ठिकाणी काढण्याची आज तुम्हाला तसदी झाली हे मला कळत नाही। शेवटी मुख्यमंत्री हा सर्व असतो, हा नियमच आहे आणि त्यांना कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय हे बदलवण्याचा पुरेपूर अधिकार आहे। परंतु असं दिसतंय आहे की 3 पक्षाचे सरकार यांच्यात काही चांगलं दिसत नाही, कुठेतरी काळबेरं आहे आणि काळबेरं म्हणण्यापेक्षा यांना विश्वासच नाही एकनाथ शिंदेंवर किंवा राष्ट्रवादींवर, आणि यांना वाटतं की ते काही निर्णय करतील आणि आपल्याला तोंडघशी पाडतील। ही भीती कदाचित मुख्यमंत्र्यांना झाली असावी, म्हणून त्यांनी अशा प्रकारचा निर्णय आज घेतलेला दिसतो आहे।